नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या चॅनल मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडेक्स बद्दल आपण अनालिसिस करणार आहोत आणि तसंच ह्या वीक मध्ये म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये आपण एक स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत. तर ह्या आठवड्यामध्ये जे आपण स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत मित्रांनो, तर ते स्टॉक मला वाटते की मल्टी बॅगर आपल्याला बनू शकते असं मला वाटते. तर त्या स्टॉक बद्दल पण आपण आता अनालिसिस करणार आहोत. तर अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच तुमच्या मित्रांना जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतात त्यांना सुद्धा पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल लिंक जरूर शेअर करा. त्यांना सुद्धा कळून जाईल म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये आपण कुठल्या पद्धतीने अनालिसिस करून आपण प्रॉफिट घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल हे ओपन केलेलं आहे मित्रांनो. तर जरूर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसंच बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पटकन लवकरात लवकर भेटेल. तर चला मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर चला मित्रांनो, आपण निफ्टीचा चार्ट आता ओपन करू. इथं बघा मित्रांनो, वॉच लिस्ट जे ओपन आहे ही कॉमोडिटीचा आहे. जर तुम्हाला कॉमोडिटीमध्ये पण जर जमत असेल तर तुम्ही व्यवस्थित ट्रेड करत राहा मित्रांनो. जर तुम्ही नवीन फ्रेशर आहात मार्केटमध्ये तर पहिल्यांदा काय करा मित्रांनो, तुम्ही इक्विटीमध्ये प्रॅक्टिस करा. इक्विटीमध्ये जेव्हा तुम्ही परफेक्ट होणार त्यावेळी आपण हळूहळू स्टेपद्वारे आपण फ्युचर ऑप्शन याच्यामध्ये आपण शिरू शकतो म्हणजे एंट्री करू शकतोय. तर त्याच्या आधी आपण इक्विटीमध्ये जर समजा तुम्ही जर व्यवस्थित अनालिसिस करायला तुम्ही परफेक्ट झालं तर वेल अँड गुड आहे फ्रेंड्स. म्हणजे कसं, तुम्ही जर प्रॅक्टिस जर जास्त केला तर स्टॉक मार्केटमध्ये नुकसान हा होणार नाहीये. तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. का माहितीये काय, जे इथं आतापर्यंत जेवढ्या लोकांना मी पाहिलेलं आहे मित्रांनो, त्यानं प्रत्येकानं मला सांगितलेलं आहे की स्टॉक मार्केटमध्ये मी नुकसानमध्ये आहे. तर तुम्ही जर समजा परफेक्ट अनालिसिस करून त्या स्टॉकमध्ये जर तुम्ही निवेश करत राहिला तर तुम्हाला अजिबात नुकसान होणार नाहीये. जर तुम्हाला अनालिसिस करता येत नसेल तर मित्रांनो काही करा, ज्या लोकांना म्हणजे ज्यानं सेबी रजिस्टर्ड असतात त्यांच्याकडून तुम्ही काय करा, एक फायनान्शियल ऍडवाइस घ्या. ऍडवाइस घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि मग हळूहळू तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. एकदा तुम्ही शिकला तर तुम्हाला कोणाची गरज लागणार नाहीये, तुम्ही स्वतःहून ट्रेड करत राहणार. तर चला मित्रांनो, आपण आता त्या स्टॉक बद्दल आपण अनालिसिस करू. आता पहिल्यांदा काय करू, निफ्टीचा चार्ट आपण ओपन करू. तर ओके, एक मिनिट. हा, निफ्टीचा चार्ट नाही मित्रांनो, हे एनजीचा चार्ट ओपन झालेला आहे. तर इथं काय करतोय मी, निफ्टीचा चार्ट ओपन करतो. ओके, हे सगळे इंडेक्स आहे मित्रांनो. जेवढे आपले इंडेक्स आहेत एनएससी मधले ते सगळे इंडेक्स मी ऍड करून ठेवलेले आहेत. तर म्हणजे कसं मला पटकन अनालिसिस करता येते कुठला सेक्टर वरती आहे आणि कशातला स्टॉक आपल्याला निवडायचा आहे. म्हणून ते मी पहिलाच मी सगळं इथं ऍड करून ठेवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथं आता निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. तर इथं जे मी अनालिसिस केलेलं आहे ऑलरेडी, ह्या लेवलवरती गेलं तर काय करायचं आहे आणि ह्या लेवलवरती गेलं तरी काय करायचं आहे हे पहिलाच मी सगळं मार्किंग करून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर हे इथं जे कॅन्डल्स आहेत ते हे आवरली कॅन्डल्स आहेत मित्रांनो. ह्या आवरली कॅन्डल्स सोडून आपण जास्त करून काय करूया, आता अनालिसिस करताना डेली कॅन्डल करून घेऊ. ट्रेड करताना मात्र तुम्ही आवरली घ्या, 30 मिनिट घ्या, 15 मिनिट्स घ्या, 5 मिनिट्स घ्या, कुठले पण घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे बघा, तर ओके, आता रिफ्रेश करतोय थोडासा. तर बघा मित्रांनो, थोडीशी मी ह्या हॉरिझॉन्टल लाईनचे प्रत्येकाचे वेगवेगळे कलर करतो. का म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायला अति सोपा जाईल. ओके, राईट. तर बघा मित्रांनो, हे चार्ट थोडंसं वरती घेतो म्हणजे का, हे व्हॉल्यूम आहेत ना खाली, व्हॉल्यूम असल्यामुळे का नाही आपल्याला व्हॉल्यूमच्या याच्यामध्ये कॅन्डल्स मिक्स होतात म्हणून आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये. तसंच काय करतो, इकडे जे वॉच लिस्ट आहे हे जरासं मी मिनिमाइज करून टाकतो. ओके, एक मिनिट, हे सगळं जरा मिनिमाइज करून टाकतो मी. ओके, तर मित्रांनो इथं मिनिमाइज झालेले आहेत. तर बघा मित्रांनो, इथं हे डेली कॅन्डल्स आहेत. ही जे आपलं कम्प्लीट मोरूबाजू जे कॅन्डल झालेली आहेत, ह्या कॅन्डलच्या आतमध्येच आपल्याला काही दिवस म्हणजे कम्प्लीट बघा 1 2 3 4 कम्प्लीट ह्या मोरूबाजू जे कॅन्डल झालेले आहेत मित्रांनो, त्याच्या आतमध्ये हे 4 दिवसाचे कंटिन्यू कॅन्डल्स त्याच्या आतच ट्रेड करत आहेत. तर याचा अर्थ काय आहे माहित आहे का तुम्हाला, ज्या साईडला हे ब्रेकआउट मिळेल, समजा ह्याच्यावरती ब्रेकआउट जर मिळालं तर हा पहिला टार्गेट होईल आणि ह्याच्या खाली जर ब्रेकडाऊन जर दिला तर आपला हा टार्गेट खालचा लय मोठा आहे मित्रांनो. ते पण तुम्हाला मी दाखवतो कसं आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपण आता ऍक्च्युली काय करायला पाहिजे, समजा
वेट करायचं, कुठल्या पण प्राइस ऍक्शन मध्ये आपण अनालिसिस करतोय जास्त करून, तर त्या प्राइस ऍक्शनला ज्या साईडला आपल्याला प्राइस ऍक्शन मिळेल त्या साईडला आपण ट्रेड करायचा असतोय. तर ऍक्च्युली इथं आपल्याला हे रेंज कळालेले आहेत, म्हणजे कसे 24,000 हा इम्पॉर्टंट एक रेजिस्टन्स आहे मित्रांनो. तसंच खालच्या बाजूला आपल्याला 23,500 ते ऍक्च्युली ही जे लो आहे हे किती माहिती आहे का, 23,250. हा इम्पॉर्टंट आपल्याला हे दोन सपोर्ट आहेत खालच्या बाजूला, आणि वरच्या बाजूला आपल्याला हा एक रेजिस्टन्स आहे. फक्त ह्या एका रेजिस्टन्सला जर समजा ब्रेक केला तर आपला नेक्स्ट टार्गेट होऊ शकतोय 24,500 पहिला टार्गेट आपल्याला भेटणार मित्रांनो. तर तसंच डाऊन साईडला म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली ह्या दोन्ही साईडला ह्या म्हणजे 23,500 ला जर ब्रेक केला तर आपला पहिला टार्गेट 23,250, आणि ह्या 23,250 ला पण जर ब्रेक केला तर मित्रांनो आपला टार्गेट येतील ऑलमोस्ट 22,000. फर्स्ट टार्गेट आहे मित्रांनो, इथून 22,000 22,000 आपला टार्गेट आहे. डाऊन साईडला जर समजा ब्रेक दिला, ह्या साईडला जर ब्रेक झाला तर मिनिमम रिस्क घेऊन तुम्ही पुट बाय करू शकताय, आणि अप साईडला जर समजा ब्रेकआउट झालं तर मिनिमम रिस्क घेऊन तुम्ही कॉल बाय करू शकताय. डायरेक्ट फ्युचर केला तर काय होईल, तुम्हाला जर समजा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही फ्युचर पण बाय करू शकताय. जर मार्केटमध्ये नवीन असेल तर ऑप्शनद्वारे तुम्ही फक्त ट्रेड करत राहा मित्रांनो. आणि हे मी तुम्हाला गायडन्स देत नाहीये, गायडन्स देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाहीये मित्रांनो. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. तर आता निफ्टी बद्दल झालं मित्रांनो. आता बँक निफ्टी बद्दल आपण अनालिसिस करू. ओके ओके, इथं मी बँक निफ्टी टाईप करतो, बँक निफ्टी. बघा मित्रांनो, इथं बँक निफ्टी आलेले आहेत. तर बँक निफ्टीला पण ॲज इट इज बघा मित्रांनो, इथं ॲक्च्युली मी आधीच अनालिसिस केलेला आहे. तर चार्ट थोडंसं बारीक करतो तर आपल्याला पाठीमागचं जे काय आहे ते दिसेल. तर पाठीमाग खूपच आहे मित्रांनो, तर तुम्हाला काय कॅन्डल्स म्हणजे काय दिसणार नाहीये. तर तुम्हाला मी सांगतो बघा, ही जे मी ट्रेंड लाईन जे ड्रा केलेला आहे मित्रांनो, हे बघा, ही ट्रेंड लाईन ड्रा केलेला आहे. तर बघा इथं जेव्हा वरनं मार्केट असं साईडवेज झाला आणि बरोबर इथनं आलं, ह्या ट्रेंड लाईनला टच केला आणि तिथनं मार्केट परत पुन्हा वरती गेलं, आणि परत आता ह्या ट्रेंड लाईनला टच केला मित्रांनो, आणि त्याच्या आतमध्येच आता मोस्टली ट्रेड करायला लागले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर इम्पॉर्टंट जे आपल्याला आता इथं रेजिस्टन्स मिळतोय, हे बघा ऑलरेडी मी इथं हे ड्रा केलेला आहे. हॉरिझॉन्टल लाईन, हा ब्ल्यू कलरचा हॉरिझॉन्टल लाईन आहे बघा मित्रांनो इथं. तर 51,700 हे इम्पॉर्टंट आपल्याला रेजिस्टन्स आहेत. आणि तसंच खालच्या बाजूला जे आपलं इथं ऍक्च्युली ही जे ट्रेंड लाईन आहे ह्याच्या खाली जर समजा ब्रेकडाऊन दिला तर आपल्याला नेक्स्ट इथं जे टार्गेट आहे, आणि इथं सपोर्ट पण आहे मित्रांनो, हे किती ऑलमोस्ट 49,650. आणि म्हणजे तुम्ही जर राऊंड फिगर जर म्हटलात तर 49,500 तुम्ही म्हणू शकताय. इथं मोस्टली सायकोलॉजी लेवलद्वारे इथं मार्केट थांबेल असं वाटते. तर ह्याला पण जर ब्रेक केला तर मग खालचं लेग डाऊन आहे मित्रांनो, तर आपण त्याला नंतर आपण अनालिसिस करू जेव्हा ब्रेक होईल तेव्हा. तर आता जे मार्केट सिच्युएशन आहे हे आपल्याला आता बजेटचं जे रॅली येणार आहेत, तर जेव्हा बजेटच्या रॅली येईल मित्रांनो तर ही लेवल पहिला ब्रेक होईल, आणि ह्याच्यानंतर बँक निफ्टी म्हणजे असं कम्प्लिटली वरती जाऊ शकतोय. जेव्हा 51,700 ला जेव्हा ब्रेक करेल त्यावेळी तुम्ही 52,000चा मिनिमम रिस्क घेऊन तुम्ही कॉल बाय करू शकताय. आणि टार्गेट जे येणार आहे ते पहिला टार्गेट किती, ऑलमोस्ट 53,000, आणि दुसरा जे टार्गेट येणार मित्रांनो ते 54,000. असे तुम्हाला दोन टार्गेट मिळतील. आणि जरी समजा इथून तुम्हाला 1,000चा जरी पॉईंट मिळाला तर मित्रांनो बघा 1,000 एका पॉईंट मागे म्हणजे कमी नाही आहे मित्रांनो, हे खूप जास्त आहे. तर एकदम तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करून तुम्ही ट्रेड करू शकताय. तर आता ह्या आठवड्यात जे येणार आहेत त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू मित्रांनो. त्या स्टॉकचं नाव पेटीएम करू. हा म्युझिक तुम्ही ऐकलेलाच असणार बरीच वेळा. जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्यावेळी प्रत्येक वेळा तुम्हाला पेटीएम करो हे सॉंग्स येतच राहतात. ओके, तर कंटिन्यू पेमेंट करा मित्रांनो, करत राहा ह्या पेटीएम वरती, आणि प्रॉफिट करत राहा शेअर्सद्वारे. तर चला मित्रांनो, आता हा डेली कॅन्डल आहे. तर मोस्टली मी स्टॉकमध्ये अनालिसिस करताना वीकली किंवा मंथली बेसिसवरती जास्त करून अनालिसिस करत राहतोय. तर बघा
इथं ऍक्च्युली मी ह्या स्टॉक बद्दल ऑलरेडी म्हणजे अनालिसिस करून ठेवलेलं आहे. तर बघा इथं इम्पॉर्टंट जे रेजिस्टन्स आहे हे किती आहे माहिती आहे का? हे बघा ह्याच्यावरती क्लिक केलं की लगेच कळते. हे बघा ऑलमोस्ट किती आहे 998 म्हणजे 998. ह्या 998 ला जेव्हा ब्रेकआउट मिळेल त्यावेळी आपण बाय करू शकतो हे तुम्हाला पण माहित आहे. तर माहित नसेल तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस येत असेल तर तुम्हाला माहिती असणार आहे नक्की. जरी तुम्हाला माहित नसेल तरी मी तुम्हाला दाखवतो बघा. तर हे बघा ही जे इम्पॉर्टंट रेजिस्टन्सला ब्रेक केला आहे 998 ला आणि क्लोजिंग जे आपल्याला मिळालेले आहे ते 1014 असं राऊंड फिगर आपण धरूया. तर ह्या पॉइंटला आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे मित्रांनो. तर इथून जेव्हा ब्रेकआउट मिळते कधी पण तुम्ही स्टॉक अनालिसिस करताना जे पाठीमागचे जे प्राइस तिथं थांबून खाली येते आणि खाली आल्यानंतर वरती जेव्हा जाते ते ह्या पॉइंटला आपण रेजिस्टन्स म्हणतोय आणि रेजिस्टन्सला जेव्हा ब्रेकआउट होईल त्या परतच्या वेळी हे सपोर्ट म्हणून ते काम करतात आपल्याला. ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलत राहूया का म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून आपण आता पहिल्यांदा काय करू मित्रांनो छोटे छोटे म्हणजे ऍक्च्युली मेन जे पॉइंट्स आहेत ते आपण अनालिसिस करू. तर ऍक्च्युली आपल्याला इथं जे मिळालेले आहेत आता 998 ला ब्रेकआउट मिळालेले आहेत. तर जे आपण आता बाय करायचं आहे ऑलमोस्ट इथं 1014 जे आपल्याला क्लोजिंग पॉइंट आहे आणि 998 ह्या रेंजमध्ये आपण आता बाय करू शकतोय. आणि म्हणजे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस पण लावायचा आहे. नुसतं बाय करून नाही मित्रांनो, स्टॉप लॉस पण खूप गरजेचा आहे. तर स्टॉप लॉस जे आहे हे बघा जे आता हे जे दोन कॅन्डल आहेत ऍक्च्युली ह्या रेजिस्टन्सच्या वरती गेलेले आहेत. तर त्याच्या पाठीमागे जे कॅन्डल आहे त्या रेजिस्टन्सच्या खाली आहेत ते आपला स्टॉप लॉस राहील. हे तुम्हाला एक मिनिट चार्ट जरा मोठा करतोय म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल. बघा इथं ह्या कॅन्डलला आपण स्टॉप लॉस म्हणून आपण धरू शकतोय. तर ते ही स्टॉप लॉस जे आहेत किती 880चं स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून आपण ह्या स्टॉकमध्ये खरेदी करू शकतोय म्हणजे ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय आपण. आणि टार्गेट जे आहेत मित्रांनो हे खूप मोठा टार्गेट आहेत. इथून एक मिनिट हे सगळं काढतो म्हणजे चार्ट व्यवस्थित दिसणार नाही. तर टार्गेट काढताना आपण ऍक्च्युली काय करतो ही जे रेजिस्टन्स आहे आणि इथून जे प्राइस जिथं स्टॉप झालेले आहे आणि तिथून वरती बाउन्स बॅक झालेले आहे तर तिथला लो म्हणजे हा किती आहे 998 आणि जो खालचा जो लो आहे हे 350. ह्या दोन्हीतला जे डिफरंट आहे ते किती येते मित्रांनो ऑलमोस्ट 650. ओके. तर आपण काय करायचं आहे बघा तुम्हाला सांगतो जी प्राइस आपली इथं ही रेजिस्टन्स आहे म्हणजे ही रेजिस्टन्स म्हणजे किती 998. ह्या 998 मध्ये आपण 650 ऍड करायचं आहे. तर 650 ऍड केल्यानंतर आपला जो टार्गेट आहे ते तुम्हाला पण माहिती आहे आता कॅल्क्युलेशन करताना किती होते ते 1648 हा आपला टार्गेट असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला एक सांगतो बघा ज्या लोकांनी ह्या पेटीएम मध्ये IPO ला अप्लाय केलेला आहे तर त्यांना ज्यांना मिळालेला आहे तर मित्रांनो तर त्यांना आतापर्यंत टोटली लॉस मध्ये आहेत. तर आता ज्यानं ऍक्च्युली एंट्री करणार आहेत ते जोपर्यंत IPOचं जे प्राइस आहे तिथपर्यंत जरी गेला तरी ऑलमोस्ट त्यांना डबल बेनिफिट होतोय मित्रांनो. तर इथपर्यंत जरी गेला तरी का नाही माइंड ब्लोईंग प्रॉफिट होतंय मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं आपण अनालिसिस करतोय. तर असं तुम्ही पण अनालिसिस करत राहा. जर तुम्हाला जर काही जरी कुठल्या पण स्टॉक बद्दल माहिती असेल तर जरूर कॉमेंट करा. तुम्हाला पण त्या स्टॉक बद्दल रिप्लाय टेक्निकल अनालिसिस द्वारे मिळून जाईल. तर मित्रांनो त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करून झालेलं आहे. तसेच आपण पुढच्या आठवड्यामध्ये अनेक स्टॉक बद्दल आपण अनालिसिस करू. तोपर्यंत धन्यवाद.